प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे सागर इंद्रा सगळे बसलेले असतात. तर सागरचं डिसिजन झालेलं असतं की लकीचं लग्न आरतीसोबत लावून द्यायचं. तेव्हा इथे सागर म्हणतो, आता मात्र तुझं आम्ही काही ऐकणार नाही लकी, आता तुला आरतीबरोबर लग्नच करावं लागेल आणि आता तू आम्हाला काहीही सांगायचं नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, अरे सागरे ऐकून तर घे, लकी काय म्हणतो आहे ते. पण सागर म्हणतो, आता मात्र मी काहीच कुणाचं ऐकणार नाही, आता आरती या घरची सून होणार. तेव्हा इथे इंद्रा म्हणते की माझ्या मनाला पटत नाही की ती मुलगी या घरची सून मी स्वीकारू शकत नाही. पण इथे लकी म्हणतो, आता मात्र तुला माझ्या मताशी सहमत व्हावं लागेल मम्मी. लकीने काय चूक केली आहे, आपल्याही मुलाची चूक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि लकीने सुद्धा खूप चुका केल्या आणि आता ही चूक तर त्याची माफ करण्यालायक नाही आहे. आणि आरतीच्या पोटामध्ये लकीचं बाळ आहे, त्यामुळे आता आरती या घरची सून होणार आणि आपण आरतीला या घरामध्ये आणणार आहोत, असं इथे सागर त्याच्या मम्मीला सांगत असतो. तर सागर म्हणतो, आता मात्र तू फक्त आता तुझा होकार हवा आहे मला मम्मी, आता तू काय होकार देतीस का नाही ते मला सांग. आणि मग इथे नाविलाजाने इंद्रा इथे सागरला होकार देते की ठीक आहे म्हणते. आणि लकीची ही तितकीच चूक आहे. इंद्राला सुद्धा तिच्या मनाला वाटतं की खरंच लकी चुकीचा आहे. मग सागर म्हणतो, आता मात्र आरती या घरची सून होणार आणि आरतीला आपण या घरात आणणार आहोत. तर इथे सागर देखील लकीला तेच सांगत असतो की आता आपण मुक्ताचं म्हणणं ऐकायला हवं, मुक्ता जे काही म्हणत आहेत ते आपण मान्य करायला हवं. तेव्हा इंद्रा होकार देते की ठीक आहे म्हणते. सागरचं म्हणणं इथे इंद्रा ऐकते आणि मग इथे सागर पण म्हणतो, आता आपल्याला लकीचं काहीही ऐकायचं नाही, आता लकीने फक्त गप्प बसायचं आहे. आणि इथे सावनी म्हणते, हे काय चाललं आहे आता, हे जर आरती या घरची सून झाली तर हा प्रश्न लवकरच मिटेल आणि मुक्ताला खूपच आनंद होईल आणि सगळं मुक्ताच्या मनासारखं होईल आणि परत मुक्ताच्या नावाचा उदय होईल. आता हे मला थांबवायला हवं, मला काहीतरी प्लॅन करायला हवं, असं सावनी म्हणते. तर सावनीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो. तिला मुक्ताला खाली तिच्या नजरेमध्ये घरातल्यांच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये मुक्ताला पाडायचं असतं. आणि आता सावनी म्हणते, इतक्या सहजासहजी हा प्रश्न मी सोडू देणार नाही आणि मुक्ताचा उदय या घरामध्ये मी होऊ देणार नाही. आणि हे जर सगळं असं घडलं तर हे सगळं मुक्ताच्या मनासारखं होईल, असं सावनी म्हणते. आणि मग इथे सागरला डॉक्टरांचा फोन आलेला असतो की रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर पाठवलेले आहे. आणि ते आशय मुक्ताला भेटण्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन आलेला असतो. सागर दरवाजावर जातो तर तिथे आशय आलेला असतो. तो म्हणतो की मुक्ता कुठे आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता आराम करत आहे आणि मुक्ता आता वेळेस तुम्हाला भेटू शकत नाही. आणि मग इथे आशय म्हणतो की मुक्ताला हे फुलं खूप आवडतात, ही फुलं द्या त्यांना. आणि सागर आशयच्या तोंडावर दरवाजा लावून घेतो. तर इथे सागर रूममध्ये येतो. नर्स म्हणते, काय काम आहे, त्यांना आराम करायचा आहे. तर इथे मुक्ता देखील नर्सकडे मुक्ता उठत असते. नर्स म्हणते, अजिबात उठायचं नाही, बेडवर बसायचं आहे, काय चाललं आहे हे. आणि मग मुक्ता परत बेडवर बसते आणि मग मुक्ताला काय करावं काही कळत नाही. मुक्ताचे रिपोर्ट नॉर्मल आलेले असतात. सागर म्हणतो की हो ना, यांना आराम करायचा आहे ना. तर इथे सागर देखील नर्सच्या मताशी सहमत होतो आणि तिथे मुक्ताला बोलायला लागतो. तेव्हा इथे सागर म्हणतो, मी काय केलं आता. तेव्हा इथे नर्स म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही काय करत आहात ते, आणि तुम्ही सुद्धा गप्प बसायचं आहे, काळजी घ्यायची आहे, मी जे सांगत आहे ना ते करायचं आहे आणि बडबड बंद करायची आहे, असं नर्स म्हणते. तर इथे आणि मुक्ता बाहेर जाण्याचा आग्रह करत असते की सागर बघा ना, हे काय करत आहे, मला उठायचं आहे, मला जायचं आहे, असं मुक्ता म्हणत असते. आणि मग इथे मुक्ताचंही कुणी ऐकत नाही. सागरला हसायला येतं. सागर म्हणतो, हो आता मात्र तुम्ही इथून उठायचं नाही. नर्स म्हणते, मी सांगितल्याशिवाय तुम्ही इथून हलायचं नाही, सांगितलंय ना मी, आता आराम करायचा आहे, काहीही बडबड करायची नाही म्हणून. आणि कुठे जायचं आहे, मी जेव्हा सांगेल तेव्हाच तुम्ही इथून खाली उतरायचं आहे, पूर्ण बेड रेस्ट करायचा आहे. आणि मुक्ता नर्सला घाबरते आणि मुक्ताचा चेहरा घाबरल्यासारखं होतो. आणि इथे सागर म्हणतो, हो ना, असंच करायला पाहिजे. आणि मग इथे मुक्ताला सागरचा राग येतो आणि इथे मुक्ता सागरकडे रागाने बघायला लागते. तर इथे सागर देखील नर्सला घाबरत असतो. तेव्हा नर्स म्हणते, आत्ता मात्र तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना तर मी इथून तुम्हाला सुद्धा बाहेर काढून देईल, असं नर्स म्हणत असते. आणि इथे रिपोर्ट नॉर्मल आले पण यांना पूर्ण बेड रेस्ट सांगितलेला आहे आणि पूर्ण बऱ्या झाल्याशिवाय मी इथून तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, असं नर्स म्हणते. आणि मग नर्स
इथे कपडे मुक्ताचे चेंज करण्यासाठी कपडे घेत असते. मुक्ता म्हणते माझं मी करू शकते, मी कपडे चेंज करू शकते. इथे सागर म्हणतो नाही, तुम्हाला सांगितलं आहे ना तिथे बसा म्हणून, नाही करू शकत तुम्ही. तर मग इथे सागर म्हणतो की मी चेंज करून देऊ का कपडे. मग इथे मुक्ता म्हणते आता तुम्ही चेंज करणार का माझे कपडे, चला द्या करून, असं मुक्ता सागरची मजा घेत असते. पण इथे मुक्ता म्हणते आता मात्र नाही, आता मी इथेच बसणार आहे आणि आता तुम्ही माझे कपडे चेंज करणार आहात ना, तर माझे कपडे चेंज करून द्या, असं मुक्ता म्हणते. आणि मुक्ताला सागर खूप हसायला येते. मग सावनी इथे आरतीला भेटायला आलेली असते. सावनी म्हणते अगं आरती, तू लग्नाला होकार देणार आहे का? तू जर त्या घरामध्ये लग्न करून आली तर तुझी कुणीही काळजी करणार नाही आणि तो लकी तुला लग्न झाल्यावर लगेच तुला डिवोर्स देऊन टाकेल, तुझ्या बाळाची देखील काळजी घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीतून मी स्वतः गेलेली आहे. ज्यावेळी इथे आरतीला तिच्या मनामध्ये भडकवून देत असते तेव्हा इथे सावनी म्हणते ज्यावेळेस आदित्यच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा मला या घरातल्यांनी खूप उचलून धरलं, खूप माझे लाड केले, खूप पुरवलं. पण नंतर त्यांनी ज्यावेळेस सईच्या वेळेस मला जरा देखील विचारलं नाही, माझी काळजीसुद्धा घेतली नाही. मी या लोकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते, हे कसे आहे आणि यांना खूप पैशाचा माज आहे, यांच्याकडे खूप पैसे आहे, पण ते तुझ्या बाळाची नीट व्यवस्थित काळजी देखील घेणार नाही आणि तुला त्या घरामध्ये लग्न करून नेतील पण तुला एका कोपऱ्यात टाकून देतील, असं सावनी इथे आरतीला भडकवत असते. आणि ती मुक्ता काय करणार आहे, मुक्ता तुझी बाजू घेत आहे. आणि सागरने काय केलं, मुक्ताने जे सांगितलं तेच सागरने केलेलं आहे. तुला सागरने चेक दिला होता, तुला तर आठवतंय ना, हे सगळं मुक्ताच्या सांगण्यावरून सागरने केलं आहे. आणि ती मुक्ता काय तुला समजू शकते, ती मुक्ता कधी प्रेग्नेंट राहिली आहे का, ती कधी आई झाली आहे का, तर एक जी आई होते तीच हे सगळं समजू शकते. मुक्ता तुझी परिस्थिती कधी समजून घेणार नाही आणि मुक्ता तुला आत्ता मात्र बोलत आहे पण ती कधीच तुला समजून घेणार नाही. मला विचार, मी कोणत्या प्रसंगातून गेले आहे, मी सगळं सोसलं आहे हे. आणि सागरने मला काय वागणूक दिली, सागरने काय केलं आणि सागरच्या घरच्यांनी देखील काय केलं हे माझ्याशिवाय कुणीच सांगू शकत नाही. आणि तुझी मोठी बहीण म्हणून मी हे सगळं तुला सांगत आहे. तू या परिस्थितीतून बाहेर निघावी आणि बाळाला जन्म देण्यासाठी काय म्हणून लागत नाही, पैसा लागतो, सगळं काही लागतं. आणि तू या लकीवर तुझा हक्क मिळवण्यासाठी तू केस टाकू शकते आणि हे सगळं तू जर कोर्टात गेली तर सगळे निकाल तुझ्या बाजूने लागेल आणि तुझीच बाजू इथे सक्सेस होईल, असं भडकवून देत असते. तेव्हा तू लकी विरुद्ध फसवणुकीची केस कोर्टामध्ये टाक, तुला न्याय मिळवून घे, तुला न्याय मिळवून द्यायचं काम मी करेन. तू असं जर केलं तर सगळीकडून तुला न्याय मिळेल. तू लग्न करून काय करणार आहेस, लग्न करून तू त्या घरात जाशील पण तुला कोणताही अधिकार, तुझ्या बाळाला सुद्धा तिथे कोणताही अधिकार मिळणार नाही. आरती, मी जे सांगत आहे तू कर आणि मग इथे तू केस त्यांच्यावर कर आणि त्या लकीला यामध्ये सगळ्यामध्ये अडकवत, कारण की लकीने तुझी फसवणूक केली आहे आणि तुझ्या बाळाला सुद्धा तो स्वीकारण्यास नाकबूल आहे. तो तुझ्याबरोबर लग्न करत नाही आणि बळजबरीने सागर आणि मुक्ता तुझं लग्न त्याच्याबरोबर लावून देतील. पण पुढचं भवितव्य काय आहे, तुझ्या बाळाचं भवितव्य काय आहे. आरतीच्याही मनात सावनीचे विचार येतात आणि आरती त्याच बाजूने विचार करू लागते. सावनी म्हणते बघ, माझं सांगायचं काम होतं तुला आणि आता तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे, तुला काय करायचं आहे ते. मग इथे मुक्ता तुला काहीच करू शकत नाही असंही सावनी सांगते. तेव्हा सावनी म्हणते, सावनीने आरतीच्या मनामध्ये ठिणगी पेटवलेली असते आणि आता आरती म्हणते हो खरंच तुमचंच खरं आहे, मी असंच करायला हवं. तेव्हा सावनी म्हणते बघ, मी तुला मोठ्या बहिणीप्रमाणे सल्ला दिला आहे, आता तुला काय करायचं आहे ते तू ठरव. त्या लकीवर केस टाकायची की त्याच्या घरच्यांवर केस टाकायची हे तुला ठरवायचं आहे. तेव्हा तू आता या सगळ्याचा विचार कर आणि तुझा अधिकार तुला मिळवायचा पूर्ण हक्क आहे. तुझ्या बाळाचा विचार कर, तू एक आई होणार आहे आणि हे तू आणि मीच समजू शकते, कारण की मी सगळ्या या प्रसंगातून गेलेली आहे. मला आदित्य आणि सईसाठी हे सगळं करावं लागत आहे, त्या घरामध्ये राहावं लागत आहे. पण कृपा करून तू आता माझं नाव यामध्ये घेऊ नको, त्यांनी जर विचारलं तर माझं नाव सांगू नको, कारण की त्यांना जर कळलं तर मी तुला सांगितलं आहे तर ते सुद्धा मला सुद्धा या घरातून, त्यांच्या घरातून बाहेर हकलून देतील आणि मी हे सगळं माझ्या आदित्यसाठी करत
करत आहे, आधीसाठी करत आहे. मी तिथे राहिले फक्त आधीसाठी आणि त्यांनीही माझा आई होण्याचा हक्क माझ्याकडून हिरावून घेतला आहे. माझे मुलं पण त्यांच्या साईडने करून घेतलेले आहे. त्यामुळे मी तुला हे सगळं सांगत आहे. तेव्हा आरतीलाही सावनीचं म्हणणं पडतं आणि आरती लकीवर केस टाकण्यासाठी तयार होते. मग सावनी म्हणते, बघ आता तुला काय करायचं, हे सगळं मी तुला समजावून सांगितलेलं आहे आणि तुझी काळजी मला वाटते म्हणून मी हे सगळं करत आहे तुझ्या काळजीपोटी, कारण की तू एक आई होणार आहे आणि मी देखील या आई झालेली आहे आणि एक आईच दुसऱ्या आईचं सुखदुःख समजू शकते आणि ती मुक्ता काय समजणार आहे ग तुझं हे. तर मुक्ता तिच्याच सागरच्याच बाजूने राहणार आहे. तेव्हा तू बघ आता काय करायचं आहे. इथे मुक्ताला आशेचा फोन येतो आणि मग आशे म्हणतो, तू कशी आहेस मुक्ता, बरी आहे का, तुझी तब्येत कशी आहे, असं आशय विचारत असतो. तुला आता कसं वाटत आहे, रिपोर्ट आले आहे का, हे सगळं मुक्ताला विचारत असतो. मुक्ता फोनवर आशयबरोबर बोलत असते. मुक्ताला आशयचा फोन आल्यावर खूप आनंद होतो आणि ती आनंदात गप्पा देखील मारत असते. तितक्यात ती गप्पा मारत असताना नर्स तिथे येते. नर्स म्हणते, कुणासंगे गप्पा मारत आहात, तर लगेच सागर फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो, नर्स म्हणते, अजिबात नाही, तुम्ही कुणासंगेही फोनवर बोलू शकत नाही, तुम्ही गप्पा मारू शकत नाही, कुणाचा फोन आहे द्या माझ्याकडे. मग इथे नर्स फोन घेते, म्हणते की तुम्हाला जर फोन बोलायचं असेल तर इथे येऊन बोलायचं, फोन करून त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, त्या आराम करतायत, त्यांना पूर्ण बेड रेस्ट सांगितलेली आहे, त्यामुळे आत्ता फोन नाही. मग लगेच इथे सागर म्हणतो, हो खरंच ना, तुम्ही सांगितलं ते ऐकायलाच हवं, कारण की फोन. मग इथे नर्स म्हणते, अजिबात फोनवर बोलायचं नाही. सागरलाही नर्सचं म्हणणं पडतं. सागर म्हणतो, हो ना, तुम्हीच समजावून सांगा यांना काय करायचं आहे, पूर्ण आराम करायला सांगितलेला आहे ना यांना. मग इथे सागर मुक्तासाठी हळदीचं दूध घेऊन येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग. आणि मग इथे सागर खूपच काळजी घेत असतो मुक्ताची आणि मुक्ताला दूध प्यायला देतो. तेव्हा मुक्ता म्हणते की मला नको हे दूध. तेव्हा मुक्ताला आग्रहाने इथे सागर दूध प्यायला सांगतो आणि इथे नर्स पण म्हणते की तू काय करतो आहे हे मला माहिती आहे. मुक्ताला खूप हसायला येतं सागरला बोलल्यानंतर. मग मुक्ता इथे नर्सला घाबरून दूध प्यायला लागते. तेव्हा इथे नर्स त्यांच्याकडे बघत असते आणि इथे आदित्य आणि सई रूममध्ये आलेले असतात. ते म्हणतात की आता आम्ही मुक्ताईला गोष्ट ऐकवणार आहे. तेव्हा सागर म्हणतो, याला या सगळ्याला परवानगी घ्यावी लागेल. तेव्हा मुक्ताला आदित्य आणि सई गोष्ट सांगत असतात आणि आदित्य देखील मुक्ताबरोबर खूप चांगला वागत असतो आणि इथे आनंदाने तिला गोष्ट सांगण्यासाठी येत असतात, कारण की ती पूर्णपणे बरी व्हावी यासाठी आदित्य प्रयत्न करत असतो. आणि मग इथे सागर, आदित्य आणि सागर पण म्हणतो, आता मात्र त्यांनी सांगितलं आहे ना गोष्ट सांगायची, तेव्हा आता त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकावं लागेल, त्या सांगतील तेच आपल्याला करावं लागेल. मग इथे नर्स म्हणते की हो सांगा गोष्ट. मग इथे आदित्य, सई, मुक्ता, सागर अगदी आनंदामध्ये इथे गोष्ट ऐकत असतात. ते मुक्ताईला गोष्ट सांगत असतात. मुक्ता इथे झोपते. तेव्हा सागर म्हणतो, तुम्ही आता आराम करा, मी इथे मुक्ताजवळ थांबतो. आणि मग इथे सागर मुक्ताजवळ थांबतो. मुक्ता मस्त झोपलेली असते. सागर तिच्या पूर्ण आठवणींमध्ये इथे प्रेमात तिच्या आठवणी काढत असतो. इथे इंद्रा, स्वाती सगळे बसलेले असतात. तर इथे त्यांना एक पत्र येतं. तो इथे सागर पत्र बघतो. तो इथे कोर्टाची नोटीस असते, कारण की मुक्ता म्हणते काय झालं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते आरतीने केस केली. तेव्हा सागर म्हणतो, आरतीने लक्की विरुद्ध केस केलेली आहे, लक्कीने तिची फसवणूक केली आहे म्हणून तिने केस केली आहे. आता सावनी म्हणते की आता मात्र मजा येणार आहे यांची. तेव्हा आरती म्हणते, मुक्ता आरतीला समजावते, पण आरती काहीही मानायला तयार नसते. आरतीने लक्की विरुद्ध केस केलेली असते. आता लक्की आरतीसोबत लग्न करेल का, असेच नवनवीन